नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। लाल परीची एक भन्नाट योजना तुम्हाला माहिती आहे का? या योजनेमुळे तुम्ही कुठेही फिरू शकता। महाराष्ट्र सरकार विविध योजना काढत असते, म्हणूनच खास प्रवासाची आवड असलेल्या प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास या नावाची एक योजना काढली गेलेली आहे। या योजनेची स्थापना सन 1988 पासून केली गेलेली आहे। प्रवाशांसोबत स्नेह, मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे त्याचप्रमाणे आणि तसेच कमी खर्चात विविध ठिकाणी जसे पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे फिरता यावीत या हेतूने ही योजना प्रस्थापित करण्यात आलेली आहे। या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती घेऊयाच, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे। खेड्यापाड्यातील लाल परीच्या फेऱ्या जातात, त्यामुळे लहानपणी गावी जाताना हमखास या लाल परीतून स्वारी निघायचीच। आपल्या प्रत्येकाच्या हृदयात लाल परीची आठवण आहेच, मात्र गेल्या काही दिवसांपासून लाल परी हाल सोसते आहे। अनेकदा एसटीच्या तुटलेल्या खिडक्या, दरवाजे, फाटलेल्या सीट असे फोटो समोर येत असतात। मात्र एसटी महामंडळ परिवहनाकडून यावर उपाययोजना देखील राबवण्यात येत आहे। अधिकाधिक प्रवासी एसटीला मिळावेत म्हणून योजना देखील राबवण्यात येतात। त्यातलीच एक योजना म्हणजे आवडेल तिथे प्रवास। काय आहे ही योजना बघूया। एसटी महामंडळाकडून आवडेल तिथे कुठेही प्रवास ही योजना 1998 पासून राबवली जाते। या योजनेअंतर्गत वर्षभरात 12,27,00,000 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे। या योजनेअंतर्गत प्रवास करायचा असल्यास 10 दिवसांचा पास देण्यात येत होता, मात्र 2006 पासून 4 दिवसांचा पासही दिला जात आहे। 2 मे 2010 पासून 10 दिवसांचे पास बंद करून त्याऐवजी 7 दिवसांचा पास देण्यात येत आहे। सध्या जलद, रातराणी, आंतरराज्य, शहरी, मिडी बस सेवेअंतर्गत 4 दिवसांच्या पाससाठी प्रौढांसाठी 1,170 रुपये तर शिवशाही आंतरराज्याकरिता 1,520 रुपये आकारले जातात। 7 दिवसांच्या पासासाठी 2,040 व 3,030 रुपये आकारले जातात। 2023 ते 24 या आर्थिक वर्षात 89,633 पासची विक्री झालेली आहे। त्यातूनच महामंडळाला 1,226 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे। काय आहे या योजनेची प्रक्रिया? आंतरराज्य वाहतुकीसाठी एसटी सेवा जिथे जाते तिथपर्यंत हे पास वैध राहणार आहेत। योजनेतील सर्व प्रकारचे पास महामंडळाच्या शहरी वाहतुकीत वैध राहतील। उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीस वैध राहील। पासची मुदत संपल्यानंतर परताना केला जाणार नाही। साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी म्हणजे साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती, मिडी, आंतरराज्य मार्गासह ग्राह्य धरल्या जातात। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सन 1988 पासून प्रवाशांसाठी राबवित आहेत। या योजनेअंतर्गत 7 दिवसाच्या पासाप्रमाणे 4 दिवसाचा पास दिला जातो। सुधारित दिनांक 5/1/2022 पासून लागू राहते। आता या योजनेचे नियम काय आहेत ते बघूया। या योजनेअंतर्गत 7 व 4 दिवसाचे पास दिले जातील। साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील। निमआराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाहीत। शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बस सेवेसह साधी, निमआराम, विना वातानुकूलित, शयन आसनी या सर्व सेवांसाठी आंतरराज्य महामार्गावर ग्राह्य धरल्या जातील। या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास 10 दिवस अगोदरपर्यंत देता येतील। आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसेसमध्ये ग्राह्य राहतील। सदर पासवर प्रवास करणाऱ्या बसधारकांसाठी पासधारक आहेत म्हणून प्रवेश नाकारू नये। आवडेल तेथे प्रवास पासधारकांसाठी बसमध्ये आसनासाठी हमी देता येणार नाही, परंतु या योजनेतील पास धारकांना सदर पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल। या योजनेअंतर्गत प्रौढ पास धारकास 30 किलो, 12 वर्षाखालील मुलास 15 किलो प्रवासी सामान विना आकार नेता येईल। पास धारकास आंतरराज्य महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जेथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल।
पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही किंवा हरविलेल्या पासचा कोणताही परतावा दिला जाणार नाही. सदरचा पास अहस्तांतरणीय राहील. पासचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल. स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कुठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST डेपोमध्ये जाऊन तुमचा पास काढून घ्यावा लागेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब